नमस्कार, श्रीशा निकम यूट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते। तर आज आपण बाजीला काहीतरी करणार आहे, म्हणजे रंगरंगोटी बाजीच्या शिंग रंगवायचे आपल्या बाजीची। शिंग गोळ्यापासून रंगवलेलं नाही, कारण वेळ मिळाला नाही। आज आपण बघणार आहे आपला बाजी शिंग रंगवल्यानंतर कसा दिसतोय ते। हे बाजी शेट आणि काल बाजी काय भारी पळाला, काल म्हणजे परवा, कारण की व्हिडिओ उद्या जाणार आणि आज रायबाचा। आज रायबाचा येणार आहे व्हिडिओ, हा उद्या येईल तुमच्या बरोबर शेअर होणार आहे। दिसाय किती शांत दिसतोय गड्या, लय शांत आहे, लय शांत आहे। मैदानात पण असा शांत असतोय एकदम। पळायला लागला काय गड्या, कुठली चिडा कोण असतो फास्ट फूड। आणि ह्यांचं काय बोलायचं काम नाही, तुम्ही आलेलं बघून बसला उठला होता पिल्लू, अय पिल्लू पिल्लू मी काय तिथे मम्मीचं काय होतं उठून येईल माझ्या अंगावर नाही येत। काल कुठे गेलतीस, कुठे गेलती काल? तर रायबा पण काल गेलेला, हे तुझ्या आजच्या व्हिडिओ मध्ये आणि कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की रायबा कसा ह्यांना दमवत होता आणि डावी हातात सोडून तिथं पळण्याचा फिरण्याचा आनंद घेतला बाळानं। झोपतोय बघ, पाय पसरलं। तर चला आता आपण आधी बघूया बाजीची शिंग कशी रंगवतात, कारण की आणि मग हा पिल्लूला तुम्ही शेअर करतो आम्ही। आणि जरा राधाला पण बाहेर काढायचंय आता, जरा पाय मोकळं करायचं राधाचं। तर बाजीची शिंग गोळा आम्ही आणला, ही पॉलिश पेपर हे असा। म्हटलं आधी शिंग घासून घेऊया मग कलर देऊया। आधीच गोळून घेतली ती, मग ती शिंग गोळणारे मांडलेलीच, जेव्हा कलर देणार आहे 15 दिवसानं तेव्हा पॉलिश पेपरनं जरा शिंग एकदा आणि हे करा घासा, मग कलर द्या। आणि बाजीचं इथनं असं कातडं निघाल्यासारखं का दिसते, ती कातडं नाही ते जातंय आता, ही सगळी केस जाणार त्याची, म्हणजे शिर मांडीवर ती बसून बिसून पाक ही का नाही, आता मोठी केस आहेत का नाही त्याची, ही सगळी जाते तू बघ आता। कात ती कात। चला चला, तिघं जण काम करणार आहेत आणि मी व्हिडिओ। हा म्हणजे पटपट आवरणार। कसला वनडे कलर आहे का, कलर कसा आहे? सोनार पाड्याचा कलर आहे, गुलाबी आहे ना, गुलाबी। नाही कमेंट भरपूर आली त्या, मोठा सोन्याचा कलर वापरा म्हणून। हाच तो काय किती कमेंट करणार का सोनार पाड्याचा? मला खरं सांगू का, मला त्यातलं निम्म काही कळत पण नाही, डोक्यावर जात। बाजी बिचारा आहे बिचारा। तर अशा पद्धतीने आपल्या बाजीची शिंग घासायचं काम चालू आहे। त्यांनी त्या बाजूला, रोहन या बाजूला, आणि तुझं नाव काय रे खरं? विराज ह्या बाजूला, कारण टोपण नाव घ्यायचे नसते। आणि हे विषय कसा आहे, काय मदतीला असते होय बिचारी, त्यांना आवडतात रायबा आणि बाजी। पोरं कॉलेजला आहेत अजून, हा 11वीला आहे आणि तू रोहन तू 13वीला आहे, फर्स्ट इयर। कोणती साईड आहे आणि त्याची? तर विराज MPSC UPSC करणार आहे ना, त्याची बहीण आता करायला लागल्या भरती। आणि दोन्ही पण पोरं हुशार आहेत, भरपूर अभ्यास करत करत सगळं करतात। नाद नाही, आवश्यकतापणा नाही, त्याला जागा बदललेल्याचं दुःख होतं। जरा पेपर आहे असं काय कुठली वगैरे ते युट्यूबला चालत नाही। मायला सिंगल बोलताना ती दाखवला, त्यामुळे ते $1 येत होता। तर हे काय हत्यार वगैरे काही नाही, दाराचं वगैरे काही नाही, हो पेपर आहे। पेपर फक्त आपलं जरा घासायचं शिंग, म्हणजे एकसारखी क्लीन फिनिशिंग येण्यासाठी। बिचारा विंगाला जायचं आहे। आज किती तारीख आहे? 18 तारीख। आज 18 तारीख आहे। उद्या आज हा व्हिडिओ जाणार नाही, आज रायबाचा, उद्या व्हिडिओ जाणार, उद्या 19 तारीख, म्हणजे 2-3 दिवसात। दोन-तीन दिवसात आणि समोर पोस्ट टाकायची।
परवा ह्यांनी हजार वाचायला गेलं तर मी बाजीला खाद्य ठेवायला आलती. मला लई भीती वाटत होती. ह्यांनी म्हणतात ना अंगा येतं, पण काय नाही केलं. अहो हे मॅट कसं केले का कापले तोंडानं. रायबानं तोंडानं कुरताड्या मॅट चालू केले. ही रायबा तू खुळायस काय. कुरताडले मॅट बसला. पिल्लू माझं पिल्लू पिल्लू. लय छान आहे लय म्हणजे लय छान आहे. त्याचा जीव आहे माझ्यावर है ना रे बा. बाजी पण आता नाही पहिल्या तर रागानं बघायला झाल्या है ना. तुमच्याकडे पण नाही का नाही बघत. रणजित भाऊजीसनी भेटतोय बरं का. काल बघितलं मी व्हिडिओत. रणजित भाऊजी जवळ गेल्यावर लगेच एका लाईनच उभा राहिला. काय बाळा काय केलंय त्याने तुला सांग. पुसून टॉवेलनच घेतलं पाहिजे. बघा भाजीची इकडे दिसत नाही झूम करून जरा ही बघ की कशी दिसायला लागली. चकचकीत फिनिशिंग. कसली भाजी दिसते. तेच की कलर द्यायला पण असं काही गरज नाही. कलर ती वाटत बाळाला. ती काही तर सांगितलेलं नाही का बाजूला कसला कलर नाही का बाजूला कसला कलर. हा निकॅप रंग एक पिवळ्या कलरचा नाही लाल कलर ते गुलाला ते घालायचा आणि पांढऱ्यात घालायचा. बाजी आता छान कलर करून घे. बेंद्रा दिवशी बाजी आपला नव्हता तर कसं आणि त्यानंतर लगेच का नॅचरल याला कलर ही द्यायलाच पाहिजे आपल्याला. कारण काय माहिती का थांब बाजी वेगळा शाईन आहे ना कलरला एकदम. 2 हात दिलं पाहिजे. 2 हात पहिला एक मोकळा असा. आता वर गेल्यानंतर व्यवस्थित द्या की पटपटपट म्हणजे तिथं दिलंय सर. टाइमपास नसावा म्हणजे जास्त अवघडायला नको. त्याची येसन धरल्या. मला तर कुठं नाद होता. मला कसा नाद लागला सांग बरं तुला माहिती आहे. होय सांग. इथं फेऱ्याला येत होतीत का फाटीन त्यात रायबा म्हणजे रायबा त्यानंतर जन्माला आला. मी आमल्या तो काय म्हणतो माहिती का माझ्या मित्राला गाय गाव आहे गाई 15 दिवसात येईल बुकिंग कर. कारण कोंड कोण ठेवत नाही. या गायची कोंड कोणच ठेवत नाही. 2-3 महिने झाले घेऊन जातील आणि मग नेणार आहेस का बघ. आणि गाई केवढू पिल्लू कसं झोपलंय बघा. डोळे झाकून निवांत झोपल्या. आणि त्याचा रिस्पॉन्स कायच नाही आमच्याचा. नशीब त्यानं दिला नाही ऍडव्हान्स नाही. मला पण काय बोलायला आधी असं बोललो आणि 10 दिवसात रायबाशी जन्माला आली. म्हणजे रायबाच्या मम्मीला कधी गाय झाल्या का नाही दुसरी पाडी. हा चालू झाले म्हणलं का नाही मी. काय का तुझं काय मला कळना. असला कसला हायस रे बाबा. हा मॅट लागलाय आता कुरतडायला. वीज माझं लक्ष गेलं आता म्हणलं असं कसं मॅट झालंय. जाईल की पोटात. अहो तुमचं डोकं काढवा येत. त्याला लवकर रोहन येते काय माहितीये का जाणार आहे कोल्हापूरला. आता हे आणि मी फिरायला जाणार आहे उद्या. सारखं तुम्ही जाताय ना आता मी जाणार. तुम्ही बैलावर जाताय की बाजीबर आणि मग मी असं म्हणते डबा घेऊन जात जावा. इथनं पुढे मी डबा देत जाईन तुम्हाला. बस का नुसतं भाकरी चपाती का नाही चालते की. आम्ही तशीच करते ती. अरे आता तुमचा सुलतान असला तुमच्या 4 चपात्या आमच्या 4 चपात्या बास की पाणी प्याय. ती वडापाव ए रायबा लय 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 अगं का साडी कशी वडली खाली बस म्हणून. अगं मी त्या अड्ड्यात बघितलं का नाही. 4-5 अड्ड्यात बघितलं काय करते माहिती का जेवढी गॅंग येते का नाही आपल्या बरोबर 10-15 जण असं आमच्या 500 बोडायची सगळी वडापाव भजी ज्यूस. नाही डबा घेऊन जाणं फायद्याचं आहे ना. अरे रोहन लांब असलं आणि जवळ असलं थोडं घरातलं नेलेलं ऐकत नाही. बाहेरचं ती कसं ऊन लागतंय आता तर उन्हाळ्याचा दिवस आहे स्वस्त आहे का.
मग पण भूक पण लागत नाही ना आणि ताण पण लागत नाही. मी एवढा आता फिर अड्ड झालं माझं, कधी जेवलेलं नाही कधीच नाही. उपाशीच आहे. उपाशीच असतो, संध्याकाळी जेवतो कारण ते गडबडच असते तेवढी. आणि ह्यांचं एक वैशिष्ट्य सांगू का, ज्यावेळेस अड्डा असतो नाही त्यावेळेस जिम बुडवत नाहीत अजिबात. काय पण होऊ द्या. हा नाही तीच बुडवत. त्याचे म्हणते आज राहू दे, एवढी म्हणजे जीवाचा हाल नकासा करू. माझी का नाही असली सांभाळायला मॅट खा आणि साडी वडून बसू तू मला खाली. बस खाली. किती ही पिल्लू 2 वर्षाचा, हे 2 वर्षाचा आहे ना बाजी. रायबा तर 8 महिन्याचा आहे. हो ती रानाचं मालक पण आहेत ना, त्यांनी पण आपल्याला इन्स्टाला पर्सनल मेसेज केलाय, आम्ही रान आहे आमच्याकडं तुमच्या रायबा सारखा. हो सगळी जण कमेंट करतात की रानाचा आणि रायबाचा फेरा करा. लय जण येतात कमेंट. लांब आहे राणा पंढरपूरचा आहे. हो म्हणजे मी युट्यूबला व्हिडिओ बघितलेला. काय हा बाजी किती शांत आहे बघा. जर रायबात पुढे तुम्ही असं बसलं असतं का नाही अशा कंडिशन मध्ये, तर रायबानं आता बरोबर कार्यक्रम केला असता. पिल्लू थांबाळा मस्तच कलर. रोहन इथं राहिलाय बघ इथे ह्या MC ला. ते जाते परत केस ते दे लवकर. बरोबर काढची बिडची प्लीज हसतील. रायबा साडी सोड. रायबा साडी सोड. आले 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 जवळ बसते. लय तू छान आहेस र. ओ इकडे बघा की साडी वडायला लागलाय. होय बाळा होय. 2 मिनिटं थांब. छान कलर झालेला आहे आता बाजीच्या शिंगांचा. एक नंबर. व्यवस्थित कलर द्या. कलर जर इकडे तिकडे कमी जास्त झालं तर 1 रुपया मिळणार नाही. 3 पेंटर बोलवलेत. तर आता तुम्ही बघू शकता इथे काय काय अजून काढलंय सांगा हो. ब्रँड रायबाचा भाजीचा भाजीचं नाव खाली काढलं कारण आधीच इथं रायबा आणि राधा काढलेलं, आता बाजीचं नाव इथं काढले. आणि आता आराचं वैशिष्ट्य आहे, जे नाव काढेल जाईल तिथं त्या मैदानात पहिला नंबर होतो. खतरा कुणाचं होतं ना. खतरा नाव म्हशीच होतं त्यामुळे तिला मैदानात काढले. खतरा नाव ना म्हणून राहिली. पाक्याने काय केलं पाक्याच्या पोराला मगऱ्याचं नाव खतरा होतं. चला तर आता हे छान असं इथं नाव पण काढलेले आहेत. छान असं आपला बाजी दिसत आहे कारण त्याची छान अशी शिंग रंगवलेली आहेत. आणि आता पुढचं नियोजन काय आहे हो राधाला बाहेर काढायचे जरा मस्त. सासर रायबा राधा बाजी आणि नाना हसतायत. नाना काय नाना झोप आले. नाना जायला झोप आले. तर रायबा आणि रायबाची मम्मी कशी उभा राहिलेत बघा. रायबा दुधू प्यायला लागले. दुधू कसा आहे